आता पाहणार टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। काँग्रेसचे अनेक लोक संपर्कामध्ये येत्या काळात मोठे पक्ष प्रवेश भाजपमध्ये होतील, राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती। लोक एकत्र आले वाटाघाटी करायला, त्यांच्यामध्ये चर्चा काय, वाटा कोणाला आणि घाटा कोणाला। मला वाटतं काँग्रेसचे कार्यकर्ते संपर्कात आहे, लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील, अनेक चांगल्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळतील। भाजप सत्तेत राहणार नाही तेव्हा विखे पाटील कुठे जाणार, संजय राऊतांचा राधाकृष्ण विखे पाटलांना खोचक सवाल। इंडिया आघाडीची उद्या महत्त्वपूर्ण बैठक, ऑनलाईन बैठक होण्याची शक्यता, नितीश कुमार यांच्या संयोजक पदावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्याआधी दाओस दौऱ्यावर, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमात 15 ते 18 जानेवारी दरम्यान होणार सहभागी, हजारो कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्याचा शिंदेंचा प्रयत्न। मराठा आरक्षणासाठी तुळजापूर ते मंत्रालय तरुणाचा पायी प्रवास, महिन्याभरापासून 650 किलोमीटरचा प्रवास करत तरुण पोहोचला मुंबईमध्ये, मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची मागणी। काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांचं मुख्य निवडणूक आयुक्तांनी वेळ न दिल्यामुळे पुन्हा पत्र, इंडिया आघाडीच्या सदस्यांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या संदर्भात मत मांडायचं आहे। पत्रामध्ये यापूर्वी 4 वेळा मागितलेल्या भेटींच्या तारखांचाही उल्लेख। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महत्त्वाची समिती स्थापन, दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या राजकीय नेत्यांबाबत ही समिती घेणार निर्णय, समितीच्या परवानगीनंतरच पक्षप्रवेश होणार। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष गुरुवारी सुनावणी घेणार, 31 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचं आव्हान, शिवसेना आमदार अपात्रता निकालाआधीच राष्ट्रवादीची सुनावणी।